महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागलमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता। या मेळाव्यात बोलताना खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी कायद्याचा खरा अभ्यास करावा असा सल्ला देऊन खासदार संजय मंडलिक यांनी मागील 5 वर्षात कोणती विकास कामं केली आहेत असा सवाल कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचे रमेश मोरे यांनी उपस्थित केलाय। दिव्याखाली अंधार असणाऱ्या आणि विश्वासघातकी असणाऱ्या या खासदारांनी बिंदू चौकात येऊन कोल्हापुरी जनतेला उत्तर द्यावं, अन्यथा कोल्हापूरची जनता त्यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। मी वकील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या घरामध्ये इलेक्शनच्या धामधुमीत एकत्र जेव्हा बसल्यानंतर वडिलांना विचारावा, मागच्या 5 वर्षांमध्ये आपण विकासाची काय कामं केली, केंद्रातनं आणि राज्यातनं किती फंड आणला आणि ते कुठं खर्च झाला। त्याचबरोबर ज्या जनतेनं 2019ला विश्वासानं तुम्हाला निवडून दिलं, त्याच जनतेचा विश्वास करून ज्या शिंदेसाहेबांना आपण बेंटेक्स म्हणलं होतं, त्याच शिंदेसाहेबांच्या गटामध्ये आपण सामील का झालात याचा खुलासा आपण बिनचौकात येऊन करा। मग आम्ही छत्रपतींना सांगतो की आपण जनतेसाठी काय काम केले हे बिनचौकात येऊन तेही सांगतील। पहिल्यांदा आपण आपल्या दिव्याखालचा अंधार तपासा आणि मग छत्रपती घराण्यावर टीका करण्याचं धाडस करा, अन्यथा कोल्हापूरची जनता आपल्याला कोल्हापूर शहरात फिरूनही देणार नाही याचं भान आपण ठेवा। आता राजेशाही संपून लोकशाही सुरू झाली आहे हे कळत नसलेल्या वीरेंद्र मंडलिक यांचं अज्ञान आणि बालिशपणा आता समोर येतोय। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा सामाजिक समतेचा वारसा श्रीमंत शाहू महाराज यांनी पुढे सुरू ठेवलाय। त्यामुळे वीरेंद्र मंडलिक यांनी आपलं वय आणि उंची काय आणि श्रीमंत शाहू महाराज यांच्या विचारांची उंची काय हे पाहूनच बोलावं असं कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार यांनी सांगितलं। राजेशाही संपलेली आहे, आता लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणून सन्माननीय खासदार मंडलिक साहेब संसदेत काम करत आहेत। जो प्रश्न त्यांना विचारायला हवा होता तो त्यांनी शाहू छत्रपतींना विचारलेला आहे। हे त्यांचं अज्ञान आहे, आपण बालिशपणा म्हणूया, वय लहान आहे। खरं म्हणजे शाहू छत्रपतींचं सामाजिक समतेचं काम आहे आणि अन्य जी काही शहर असेल, जिल्ह्यावर असेल किंवा महाराष्ट्रभर आत्ताच्या शाहू छत्रपतींचं जे काही सामाजिक समतेचा कृतिशील विचारांचं काम आहे हे कुठं पाठी लावून आणि हे करून होणार नाही, हे लोकांच्या मनामध्ये आहे आणि हे लोकांना माहिती आहे। अशा पद्धतीचं वक्तव्य करणं एका युवकाला शोभत नाही, कारण आपली उंची काय, शाहू छत्रपतींच्या वयाची आणि विचारांची उंची काय याचं त्यांनी भान ठेवावं आणि इथून पुढील काळामध्ये आपलं वक्तव्य करावे, ही आमची त्यांना एक नागरिक म्हणून विनंती आहे।